या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. ही जी जागा आहे ती आम्ही विकत घेतली होती डेव्हलपमेंट करायच्या हिशोबाने, पण घराचं काम काढल्यामुळे हिला काही डेव्हलप करता आली नाही. तर आता पाऊया पावसाने काय हाल झालेलं आहे. ही सगळी झाडं काढून आपण इथे प्लांटिंग करणार होतो, म्हणजे आंब्याचे वगैरे झाडं. पण आता पावसाने खूपच जास्त कमी वेळेत पाऊस पडल्यामुळे खूप वातावरण झालेली वाटते. तर चला बघूया काय हाल हवा आहे. इथे सगळे बांबू लावायचे आहेत आपल्याला ह्या खडकाळ जाग्यात, आणि या सपाट्याला आंब्याचे वगैरे काही झाडं भेटतील ती लावायची. आंबा, फणस, जे शक्य होईल तर लावायचं. ही जी बाउंड्री दिसते ही आपली हद्द आहे. तर आता बघू, पावसामुळे इथं खराळ गेलेली आहे. ती पहिला भात खासर होती, पण आता कोण करत नाही. एवढं सगळं वाहून गेलंय. इथनं मधलं बांध पण तुटलेलं आहे. हे दिसतो का, बांध तुटलेला आहे. आता बघू, पहिला इथं तुटलेला होता, यावरती इथं तुटलेला आहे. आणि वाड्याला आलेलं पाणी, बापरे, खूपच जबरदस्त पाणी आलेलं आहे. पण तुटलेले आहे सगळे. हे आपले हद्द पर्यंत पाऊस असला आहे की या वड्याला केवढं पाणी आहे. सगळा वरून तिकडून भेटेल तिकडून पाणी चाललेलं आहे. ही पहिला आपली जागा होती, विकलेली जागा. पूर्ण डोंगर आमच्या आपल्याच्या काळात विकलेला आहे. 2000 साली पूर्ण आजचा भाग विकलेला. पहिलं इकडे बादशाह करायचं, सगळी मातीने काढलेली पावसाच्या काळात. तर इथं पाहू शकता कशा प्रकारे गळू पडलेला आहे. म्हणजे जे पाणी वगैरे येते किंवा झरे वगैरे फुटतात ते माती खाली खचल्यामुळे गळू तयार होतो. ही आता कासरं पडीक आहेत, 2-4 वर्षापासून पडीक आहे. आम्ही आत्ता लाखला ही विकत घेतली, पण ही गळू हळूहळू वाढत चाललेले आहेत. ह्या वर्षी आम्हाला ह्याचं काम करायचं होतं भर वगैरे घालून, पण घराचं काम काढल्यामुळे हे राहून गेलेलं आहे. तर हे असे पाणी साठून साठून ते खाली बांध असल्यामुळे त्यातून मुरून जातं. त्या बांधाच्या त्याबरोबर माती पण निघून जाते, त्यामुळे ते गळू पडतात. मग हळूहळू तिथल्या जागा पोकळ होती आणि मग ताल पडण्याची शक्यता आहे. तर यावर्षी आपल्याला ते काम करायचं होतं, पण घराचं काम काढल्यामुळे ते राहून गेलेले. तर पुढच्या वर्षी आपण नक्की हे डेव्हलप करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर इथून पाहू शकता, इथून पाणी हे खाली येतंय. जरा बांध घालू आपण, पाणी इकडे यायला नको म्हणून. पावसाचं पाणी वाढलं तर सगळं वाट लागून जाईल. त्यामुळे आपण इथं बांध घालूया.
तर मित्रांनो इथे थोडीशी दगडी लावून घेतोय म्हणजे पाणी जेणेकरून वाढलं तरी उलटून आतमध्ये खासरामध्ये जायला नको. जर खासरामध्ये गेले तर जे ऑलरेडी जो गळू पडलेला आहे त्यातून जास्त पाणी गेल्यानंतर मग ते मोठे अजून ताल पडायची शक्यता आहे, म्हणजे बांध खालच्या साईडला जो आहे तो पडायची शक्यता आहे. त्यामुळे इथे थोडीशी दगडी टाकून नॉर्मल फक्त पाण्याला आडाव केलेलं आहे की ज्याने जास्त पाणी पलीकडे उलटून खासरामध्ये जायला नको, कारण पाऊस सतत पडतो. तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता जिथे पाणी पडताना दिसते तिथे आपण बांध घातलेला आहे आणि त्या वरच्या साईडला तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हे जे मातीचा भाराव वगैरे हा सगळा वाहून गेलेला आहे. पूर्ण वरनं जे पाणी येतं ज्यावेळी जास्त पाऊस होतो त्यावेळी वरनं पाणी येतं त्यांनी ते सगळं वाहून गेलेलं आहे. इथे समोर पुढे पण बघा ते दगड वगैरे आलेले तिथून पण पूर्ण पाणी वाहून गेलेलं आहे. याच्यामुळे खूप माती वाहून गेले, खूप नुकसान झालेले पावसामुळे. तर अजून आता पुढे जाऊन बघू अजून काही काही नुकसान झालेलं आहे. पण हे जे नुकसान झालेलं आहे ते आपल्याला नीट करण्यासाठी खूपच खर्च करायला लागणार आहे, कारण की माती आणायला लागेल आपल्याला, परत बांध घालायला लागणार आहे. पावसामुळे सगळं वाहून गेलेलं आहे. त्यात एक खालनं पहिला बांध घालून घ्यायला लागेल, मातीची भर घालून मग हे नीट करता येईल. तर अजून आपण बघू आता पुढे, आता पुढच्या वर्षी कसं होतंय ते. ही सगळी जागा घेतलेली 2.25 एकर आहे. तर इथं आपल्याला भरपूर काही काही करायचं आहे. हे यावर्षी तर काही शक्य नाही झालेलं. बघू आता 1-2 वर्षामध्ये घराचं एकदा काम घराचं काम झालं की मग इथं काही तर चालू होईल डेव्हलपमेंट. आता सध्या पडी घेते तर पहिला भात खासरा होती आम्हीच करायचो अर्धल्याने 5-6 वर्षापर्यंत. आता ती नंतर विकली होती जागा, आम्ही परत विकत घेतली. गेल्या वर्षी घेतलेली आहे पण आता ह्या वर्षीपर्यंत आम्ही काही केलं नाही तर डेव्हलप. थोडंसं सपाट केलं तर पण ते पण पावसाने सगळं वाहून गेलं. बघू आता पुढच्या वर्षी.